कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, मी सर्जेराव पाटील। आपल्याकडं या समितीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी आहेत। 5 वर्ष झालं आम्ही सातत्याने महापुरावरती काम करत आहोत आणि आम्ही वेळोवेळी शासनाला, प्रशासनाला जागं करण्याचं सुद्धा काम करत आहोत की पूर यायच्या आधीसुद्धा कल्पना आम्ही प्रशासनाला दिली आहे। परंतु या ठिकाणी आता अलमट्टीने उंची वाढवण्याचा जो विषय घेतलेला आहे तो फारच डोकेदुखी होणार आहे सांगलीकरांसाठी, कारण पूर्ण सांगली पाण्याखाली जाईल अशी भीती या ठिकाणी आहे। 519-60ची परिस्थिती निम्मी सांगली पाण्याखाली जाते, तर 524.60 मीटर जर उंची वाढवली तर या ठिकाणी पूर्ण सांगली पाण्याखाली जाण्याची धोका निर्माण झालेला आहे। कारण अलमट्टीनं या वेळेला आमच्या प्रशासनानं सांगूनसुद्धा अलमट्टीतून विसर्ग पुढे वाढवला नाही, पाणी अडवून ठेवलं आणि त्याचा परिणाम सांगलीकरांना या ठिकाणी पुराच्या परिस्थितीत भोगावं लागला। अचानक येणाऱ्या पुरामुळे सांगलीकरांचं या ठिकाणी 50,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे। ते भविष्यात होऊ नये म्हणून प्रशासनानं या वेळेला अलमट्टीला सुप्रीम कोर्टात खेचलं पाहिजे, सुप्रीम कोर्टात आपलं प्रशासन गेलं पाहिजे। या ठिकाणी त्यांना तेलंगणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं निकाल विड्रॉ केलेली आहे केस। यामध्ये तेलंगणाला सांगितलेलं आहे तुमचं पाणी तुम्हाला मिळेल, परंतु अडवणूक होणाऱ्या पाण्याचा वापर कर्नाटकमधल्या लोकांना होत आहे, त्यामुळे तुम्ही अडवणूक करू नका। त्या पद्धतीने ती केस विड्रॉल जरी झाली असली तर भविष्यात महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी गंभीर दखल घेऊन आपली याचिका दाखल करणे गरजेचं होतं। परंतु महाराष्ट्र अजूनसुद्धा या ठिकाणी निवांत झोपेच्या अवस्थेत आहे। त्यांना उठवण्याचं काम आम्ही वेळोवेळी या ठिकाणी करत राहू आणि सांगलीकरांना न्याय देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहू। धन्यवाद।